सर्वांना प्रेज द लॉर्ड. आपल्या शेजारच्याला बोला, वचन कान देऊ नाही. कारण वचनाने बोला, कारण वचनाने तुझी मोकळीकता आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रियांनो, ज्याच्याकडे वचन आहे त्याच्याकडे परमेश्वर आहे. हालेलुया. वचन समजलं तर तुम्हाला परमेश्वर समजणार. वचन समजलं तर तुम्हाला प्रार्थना कशी करायची ते समजणार आहे. प्रेज द लॉर्ड. बघू आपण प्रभूचं वचन काय सांगत आहे. निर्गम, जुना करार बघू आपण. जुना करार, उत्पत्ती, त्याच्यानंतर लगेच निर्गम. जुना करार दुसराच अध्याय आहे, उत्पत्ती त्याच्यानंतर निर्गम. अध्याय पहिला, वचन 5 ते 13 मी वाचतो, लक्ष देऊन ऐका. वचन 5 पासून 13 पर्यंत. याकोबापासून झालेले एकंदर 70 जण होते. योसेफ हा मिस्रात होताच नंतर योसेफ व त्याचे सर्व भाऊ आणि त्या पिढीचे सर्वजण मरण पावले. इस्रायल वंशज फलद्रूप झाले व अतिशय वृद्धी पावून बहुगुणित झाले. ते महाप्रबळ होऊन त्यांनी देश भरून गेला. पुढे योसेफाची, ज्याला माहिती नव्हती, असा एक नवीन राजा मिसर देशावर आला. तो आपल्या लोकांना म्हणाला, पहा, इस्रायल वंशाचे लोक आपल्यापेक्षा संख्येने व बलाने अधिक झाले आहेत. तर चला आपण त्यांच्याशी धूर्तपणे वागूया, नाहीतर ते संख्येने फार वाढतील आणि एखादा युद्धाचा प्रसंग आला म्हणजे ते आपल्या शत्रूंना सामील होऊन आपल्याशी कदाचित लढतील व या देशातून निघून जातील. त्यांनी त्यांच्यावर कामाचा बोजा लादून त्यांना जेरीस आणावे या हेतूने त्यांच्यापासून बिगार काम करून घेणारे मुकादम नेमले. तेव्हा त्यांनी फारोसाठी पिथोम व रामसेस ही कोठाराची नगरे बांधली. पण जितके अधिक त्यांनी त्यांना जाचले तितके अधिक ते वाढून बहुगुणित झाले व त्यांचा चोहोकडे विस्तार झाला. त्यांना इस्रायल वंशाचा तिटकारा वाटू लागला. म्हणून मिस्री लोक इस्रायल वंशापासून सक्तीने काम घेऊ लागले. प्रेज द लॉर्ड. बघा, आपण वचन वाचलं. आपण वचन वाचलं. या ठिकाणी वचन काय सांगतं की याकोबापासून झालेले 70 जण होते. योसेफ हा मिस्रात होता. नंतर योसेफ व त्याचे सर्व भाऊ आणि त्या पिढीचे सर्वजण मरण पावले. आता हे जे इस्रायली लोक होते हे या योसेफापासूनच पुढे चालत होते. म्हणजे या योसेफापासूनच त्यांची काय झाली, वंशावळी पुढे चालली. वचन सांगतं हे संख्येने खूप जास्त होते. आणि जेव्हा एक राजा तिथं आला मिसरमध्ये, त्यांनी बघितलं की इस्रायल लोक हे कसे माहितीये, संख्येने भरपूर झालेले. वचन काय सांगतं, 7वं वचन, इस्रायल वंशज फलद्रूप झाले व अतिशय वृद्धी पावून बहुगुणित झाले. ते महाप्रबळ होऊन त्यांनी देश भरून गेला. प्रेज द लॉर्ड. आणि ते कसे होते, बलवान होते. बघा, आता लक्ष द्या. आपण जे वचन वाचले या ठिकाणी असं सांगतंय वचन की इस्रायलचे लोक हे मिस्र लोकांपासून संख्येने खूप जास्त होते. प्रेज द लॉर्ड. तरी सुद्धा ते काय होते माहितीये, शांत बसा, तरी सुद्धा ते कोण होते, ते मिसर लोकांचे गुलाम होते. आता इथं एक गोष्ट अशी आहे की हे सगळे जे इस्रायल लोक होते हे परमेश्वराची लोक होते. तरी सुद्धा ते काय होते, गुलाम होते. कोण होते, कोण होते, गुलाम होते. आता परमेश्वराने त्याच्या लोकांना गुलाम म्हणून ठेवलंय का? आज जर आपण आहोत तर आपण गुलाम आहोत का? मग या ठिकाणी वचन सांगतं हे इस्रायली लोक मिस्री लोकांचे काय होते, गुलाम होते. पण त्याचाच एक परमेश्वराचा सेवक होता ज्याचं नाव योसेफ होतो. तो तर काय होता, त्या वेळेचा एक प्रधान होता. तो मंत्री होता त्या ठिकाणचा, मिसर देशाचा. त्याच्या हातामध्ये सगळं काय होतं. पण नंतर जसे जसे दिवस लोटत गेले, वचन सांगतं तेच लोक, तीच इस्रायल लोक वंशावळी ते काय झालेले, गुलाम झालेले. हालेलुया. परमेश्वराने लोकांना गुलाम म्हणून बोलवलंय का? त्याची लेकरं म्हणून बोलवलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. पण काही चुकांमुळे काय होते माहितीये, अजूनही काही विश्वासू लोक अजून गुलामासारखे राहिलेले. प्रेज द लॉर्ड. ते लोकांना घाबरतात. आम्ही कसं काही चर्चला जायचं, आमच्या नातेवाईकांना समजलं तर आमचा नातेवाईक आम्हाला सोडून जाईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया.
ज्या दिवशी मी ख्रिस्ताला ग्रहण केलं, ज्या दिवशी मी देवाच्या नावाने बाप्तिस्मा घेतला, उभा राहिलो, त्या दिवसापासून मी जगाला सोडून मी फक्त येशूला धरून चाललो. हालेलुया. या ठिकाणी वचन सांगतं, इस्रायल लोक संख्येने जास्त होते पण त्यांना अक्कल नव्हती, है ना. कारण होशे 4:6 मध्ये वचन काय सांगतं, ज्ञान नसल्याने माझ्या लोकांचा, माझ्या प्रजेचा नाश झालेला आहे. प्रेज द लॉर्ड. इस्रायली संख्येने जास्त होते, उलट त्यांनी काय केलं पाहिजे होतं, मिस्री लोकांना काय केलं पाहिजे, गुलाम बनवायला पाहिजे. वचन सांगतं बघा, इथं वचन काय सांगतं 7वं, इस्रायल वंशज फलद्रूप झाले व अतिशय वृद्धी पाहून बहुगुणित झाले, महाप्रबळ होऊन त्यांनी देश भरून गेला. प्रेज द लॉर्ड. तरी सुद्धा ते त्या ठिकाणी काय झालेले, गुलाम झालेले. हालेलुया. आता या लोकांना बुद्धी नसल्यामुळे काय झालं, यांचा नाश झाला, म्हणून ते लोक काय झालेले, गुलाम झालेले. आजही तुम्ही बघा, आजही एखादा विश्वासू असेल ना, तर त्याला जरासा डोकून बघा, घरामध्ये तो वारंवार आजारपणाने रडत असतो. प्रेज द लॉर्ड. तो वारंवार कर्जबाजारी झालेला आहे. का माहितीये, कारण ज्ञान नसल्याने काय झालेले, जसं ह्या इस्रायली लोकांना गुलाम झालेले होते, तसंच ज्ञान नसल्यामुळं बरेचसे विश्वासू अजूनही प्रॉब्लेम मध्ये आहेत. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर त्याच्या लेकरांना बोलवतो, कशासाठी बोलवतो, वचन बायबल मध्ये काय सांगतं, देवाने प्रत्येकाला बोलवलं, पण कशासाठी बोलवलं, त्याची लेकरं होण्यासाठी. आज तुम्ही जे बसलात ना, ते तुम्ही येशूचे गुलाम नाहीये, तुम्ही त्याचे लेकर आहात. परमेश्वराने काय सांगितलंय, मी माझे जे अधिकार आहेत मी तुम्हाला दिलेले. प्रेज द लॉर्ड. मला सांगा, ज्याला अधिकार दिले जातात तो व्यक्ती गरीब असू शकतो का, तो व्यक्ती आजारी असू शकतो का, तो पीडेमध्ये असू शकतो का, तो दुःखी असू शकतो का. हालेलुया. मग तरी सुद्धा आपण जर पाहिलं तर बहुतेक लोकांच्या घरामध्ये जर पाहिलं ना, बायबल वाचत नाही, बायबल धूळ खात पडलेलं असतं. प्रार्थना कधी करत नाही, फक्त रविवारी चर्चला येणे, टाळ्या वाजवणे आणि निघून जाणे. याच्यामध्ये परमेश्वर प्रसन्न होत नाही, याच्यामध्ये तुम्ही सैतानाचे गुलाम झालेले आहात. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. येशू ख्रिस्ताने सांगितलं, माझे अधिकार मी काय केले, तुम्हाला दिलेले, तरी सुद्धा अजून रडगाणं चालूच आहे. हे खरंय का खोटं? जर येशू म्हणतो माझे अधिकार मी ऑलरेडी तुम्हाला दिलेले, मग अधिकार देऊन सुद्धा माणूस का रडत बसलाय. मला करणी केली, मला जादू केली, मी दुःखामध्ये, मी कर्जामध्ये, माझा मुलगा दारू सोडत नाही, माझे हे तसंच झालंय, माझ्या घरात भांडणं चाललेले, मग अधिकार कुठे गेलेले? तुमचे अधिकार सैतान चोरून घेऊन गेलेले. हालेलुया. हर एक व्यक्तीला परमेश्वराने ते अधिकार दिलेले आहेत. वचन सांगतं, देवाने सांगितलंय, माझ्या नावाने तुम्ही भूते काढताल. किती जण आज इथं बसलेले भूत काढताय, मला जरा सांगा. फक्त पास्टरचंच काम आहे का ते? प्रेज द लॉर्ड. माझ्या नावाने तुम्ही रोग्यावरती हात ठेवून प्रार्थना केली असता रोगी बरे होते. किती जण लोकांसाठी जाऊन प्रार्थना करतात हात ठेवून. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराने काय केलेलं आहे, तुम्हाला बोलवलंय कशासाठी, गुलाम म्हणून नाही. पण वचन इथं काय सांगतं, जो योसेफ होता त्यावेळेस योसेफ प्रधानमंत्री होता, आणि जसं जसं काय झालंय, दिवस गेले, त्याच्यानंतर 70 पिढ्या आल्या, 70 लोक आले. इथं वचन काय सांगतं बघा, याकोबापासून झालेले एकंदर 70 जण होते, आणि त्याच्यानंतर सगळ्यांवरती जेव्हा याकोबापासून होते, त्यांच्यावर अधिकार होते, त्यांच्याकडे ती पॉवर होती, अथॉरिटी होती. पण जसे हे लोक गेले, संपले, तसं काय झालंय, सगळे लोक त्यांचे गुलाम झालेले. आपल्या शेजारच्याला बोला की तुम्ही गुलाम नाहीत, तुम्ही परमेश्वराचे लेकर आहात. हालेलुया. देवाने आपल्याला गुलाम म्हणून ठेवलेलं नाहीये. पण झालंय काय माहिती, आज लोक गुलामासारखे झालेले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येशूने जेव्हा बोलवलंय, ते कशासाठी बोलवलंय, त्याची लेकरं म्हणून बोलवलंय. पण लेकरं कशामध्ये, दुःखात, आजारात, कर्जात, प्रॉब्लेम मध्ये. हालेलुया. प्रियांनो, ज्या वेळेस मोशे मिसरमधनं पळून गेलेला आहे, हालेलुया, मोशे मिसरमधनं पळून गेलाय, तरी सुद्धा देवाने काय केलेलं आहे, त्याला त्याच्याकडे बोलून घेतलं आणि त्याला त्याचे अधिकार दिलेले. हालेलुया. विचार करा तुम्ही, समुद्र दुभागणं ही साधी गोष्ट आहे का? प्रेज द लॉर्ड. समुद्र 2 भाग करणं ही साधी गोष्ट आहे का? तुम्हाला माहिती आहे, त्याचा जो स्पिरिच्युअल सन होता,
आता मी तुम्हाला सांगतो, कुणी इथं सांगू शकतं का पाण्याचे 2 भाग किती जणांनी केले? कुणी सांगू शकतं का? हा सांगा, पाण्याचे 2 भाग किती जणांनी केले? सांगा, बोला बोला. हा मोशे आणि अलीशा. 2 जणांनी केले. मोशे आणि अलीशा 2 जणांनी केले. किती कन्फर्म मला सांगा, किती जणांनी केले? 2. किती? 2. हा सिस्टरला थोडस जास्त लोकांपासून ज्ञान आहे. 3 जणांची नावं सांगा. हा पाणी ज्यांनी दुभागलं, तुम्ही 3 बोलले. 3 जणांची मला नावं सांगा. नाही माहिती, ज्ञान नसल्याने माझ्या प्रजेचा. बरं, बाकीचे किती म्हणतायत? 2. नावं सांगा. मोशे आणि अलीशा. हा मोशे. हा 2 आहेत. कन्फर्म? कन्फर्म 2 आहेत. म्हणून वचन काय सांगतो, तुम्हाला ज्ञानाची गरज आहे. इतके वर्ष झाले, आज 4 वर्ष होत चालले, पण तुम्हाला ज्ञान नाही अजून. 4 जणांनी पाणी दुभागलंय. जर बायबल वाचलं तर तुम्हाला समजत. आलं लक्षात? तुम्ही म्हणता 4 कशी काय पास्टर? पहिला होता मोशे, होता ना? हा दुसऱ्याचं मी नाव नंतर सांगा. तिसरा होता एलिया, ज्यांनी आपला जगा काढून त्याची वळकुटी करून मारलं, नदी दुभागली. त्याच्यानंतर अलिशानी परत तेच रिपीट केलं. एलियाचा झगा घेऊन काय केला? पाण्यावर मारला, पुन्हा नदी. 3 झाले. 2 नंबरचा कोण आहे माहितीये? यहोशुआ होता. त्यांनी सुद्धा काय केलेलं आहे, त्याला पार जायचं होतं नदीच्या पलीकडं, तेव्हा परमेश्वराने सांगितलं, त्यावेळेस सुद्धा काय झालेलं आहे, तिथं पाणी दुभागलं गेलेलं आहे. म्हणून वचन सांगतं, ज्ञान नसल्याने माझ्या प्रजेचा नाश झालेला आहे. हालेलुया. आज 10 वर्ष झाले आम्ही ख्रिस्तामध्ये पास्टर साहेब, पण अजून पाणी किती जणांनी दुभागलं हे सुद्धा आपल्याला माहिती नाही. मग विचार करा, आपण अजून किती लांब स्टेशनवरती, अजून येशूच्या जवळ सुद्धा आपण गेलेलो नाही. म्हणून मला थोडस दुःख वाटतं की बायबल का वाचत नाही. आज या युट्यूबच्या माध्यमातून पण बऱ्याच जणांना समजणार आहे की अरे बापरे, खरंच की 4 जणांनी केलं. आम्ही तर 2च म्हणत होतो, आम्ही तर 3च म्हणत होतो, पण 4था पण होता. प्रेज द लॉर्ड. म्हणून होतंय काय माहिती, काही वचन माहित नसल्यामुळं सैतान काय करतो, ऍक्टिव्ह होऊन तुम्हाला तिथं दाबायचा प्रयत्न करतो. प्रेज द लॉर्ड. असे भरपूर प्रश्न आहेत, सोपे प्रश्न आहेत, तुम्हाला विचारले तर ते येणार पण नाही. म्हणून तर वचन सांगतं ना, घरामध्ये आजार पण काय? बिकॉज ऑफ हे कारण आहे, ज्ञान नाही. घरामध्ये गरिबी काय? हेच कारण आहे, आपल्याकडे ज्ञान नाही. घरामध्ये भांडण का होत आहे? हेच कारण आहे, आपल्याकडे वचन नाहीये. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. शमशोनाला परमेश्वराने इतकी ताकद दिली होती, बरोबर? ताकद दिली होती, है ना? काय सांगितलं होतं, ज्यावेळेस तुझे तू केस कापून टाकशील तेव्हा तुझी ताकद निघून जाईल. हे त्याच्या आईला सांगितलं होतं. आईने शमशोनाला सांगितलं, बाबा तुझ्या केसाला वस्त्र लावू नको, है ना? तरी पण काय झालं, छोट्याशा व्यभिचारामुळे काय झालं, तो तिच्याकडे बोलला गेला आणि तिला सांगून टाकलं. वचन सांगतं केस कटिंग झाले. पण एका गोष्टीवर आपण परत तिकडे जोर देऊ. प्रेज द लॉर्ड. शास्त्रेमध्ये, शास्त्रेच्या पुस्तकात लिहिलंय, ज्या वेळेस त्याचं बल सगळं काही गेलं, त्याला साखळ दंडाने बांधलं, त्याचे डोळे पण फोडले. आता एका गोष्टीवर आपण जास्त जोर देऊया. त्याला जेव्हा बांधलं, त्यांनी शेवटी प्रार्थना केली. त्यांनी प्रार्थना काय केली माहितीये, की परमेश्वरा, या शेवटच्या वेळेस मला काय कर, मला ताकद दे. म्हणजे मी काय करन माहिती का, मी या सगळ्यांना मारून टाकर आणि मलाही मारून टाक. म्हणजे त्याच्या शब्दाला तोच मेला तिथं. परमेश्वराचा बोलला, मला शेवटची ताकद दे. परमेश्वराने ताकद दिली का नाही दिली? ताकद दिली. पण त्याच्या तोंडाने तो काय म्हणला, आणि यांना मारून टाकल्यावर मलाही मृत्यू यावं. जर तो तिथं बोलला असता ना, माझ्याकडनं माफी मागतो मी, माझ्याकडनं चुकी झाली, माझ्याकडनं वाईट काम झालं, मला ताकद दे, मला पुन्हा उभा कर, तर देवाने त्याला पुन्हा उभा पण केला असता. पण माणूस म्हणतो ना, मी मेलेला बरा आहे, तर मग शैतान काय करतो, त्याला मारत नाही, त्याला इतका आजारात टाकतो ना, त्याचे उठणं बसणं, त्याचं बाथरूमला जाणं, टॉयलेट सगळं बंद होऊन जातं. कारण तो त्याच्या तोंडाने शाप घेत असतो. असंच राहिल्यापेक्षा मेलेलं बरं. शैतान मारत नाही. आणि परमेश्वरा, मरणाच्या किल्ल्या कुणाकडे आहेत? प्रभू येशू ख्रिस्ताकडे, है ना? जीव घेणं आणि देणं कुणाकडे? परमेश्वराकडे, बरोबर? पण मनुष्य म्हणतो, ह्या आजाराने मी कंटाळलं, मी मेलेलं बरं. तर शैतान मारत नाही, शैतानाकडे अथॉरिटी नाहीये मारायची. प्रेज द लॉर्ड. पण माणूस त्याच्या मुखाने बोलतो, है ना? आज जर मी म्हणणार की तुम्हाला परमेश्वर सोनं देत आहे, बघा अजूनही तोंड गप्प आहे, तुम्हाला नकोय मला वाटतं, है ना? प्रेज द लॉर्ड. मी म्हणतो परमेश्वर तुम्हाला श्रीमंत करणार आहे. आता आमेन म्हणायला लागले. हालेलुया.
अलर्ट राहणं, सावध राहणं गरजेचं आहे. शमशोनाने तिथं त्याच्या तोंडाने काय केलं, स्वतःवर शाप घेतले. जर परमेश्वर मारतो का कुणाला? मला बायबल मध्ये दाखवून द्या की येशूने कुणाला मारून टाकले, त्याच्या विश्वासीला नाही मारलं. हालेलुया. पण शमशोन तोंडाने काय म्हणतोय, चुकी झाली पण मला शेवटची ताकद दे, मला बल दे, मी यांनाही मारीन आणि स्वतःही मरून जाईल. मग परमेश्वर शब्दाला बांधलेला आहे. परमेश्वर म्हणला ठीक आहे, मी तुला बल देतो आणि आता तू म्हणला ना मर, तर तू पण मरून जा. जेव्हा स्टेफनसला दगडमार केला, प्रेज द लॉर्ड, स्टीफन काय म्हणला, माझा आत्मा मी तुझ्या हातात सोपवते. म्हणजे दगड बघून तो पण घाबरला आणि तो मेला. पण पौल काय म्हणला, गप्प बसला. दगडमार केला, लोक म्हणले मेला म्हणून सोडून दिला, तरी पण पौल दगड साईडला करून त्याच्यातलं बाहेर आला. कारण पौलाला बुद्धी होती. मी हे म्हणत नाही बाकीच्यांना नव्हती, पण त्यांच्या तोंडामुळं, त्या वचनाच्या बांधीलपणामुळे ते बांधून गेले आणि त्यांचा मृत्यू झालेला आहे. किती जणांना समजतं? हालेलुया, हालेलुया. विचार करा, इस्रायली लोक संख्येने काय होते, जास्त होते तरी गुलाम होते. आता एक इंटरेस्टिंग स्टोरी मी तुम्हाला सांगतो, लक्ष द्या. इथं इस्रायली खूप जास्त होते, है ना. एक राजा आहे हिचकिया नावाचा, किती जणांना माहिती आहे हिचकिया राजा? बघा, त्या इस्रायल वरती तो राजा होता. त्याच्याकडे इतकी प्रजा नव्हती, 10,000, 20,000, 25,000 एवढीच त्याच्याकडे सैन्य होतं. पण जेव्हा समोरून सैन्य चालून आलं ना, इस्रायलला काबीज करण्यासाठी, तर एका संदेशाने येऊन काय सांगितलं माहितीये का, समोरून जे सैन्य येते 1,85,000 आहे. आता इस्रायल लोक कसपटासारखे मरून जातील, ध्यान देऊन ऐका. पण वचन काय सांगतं माहिती, त्या संदेशाने येऊन त्याला राजाला सांगितलं, तू प्रार्थना कर, कारण परमेश्वर एका रात्री त्या सगळ्यांना मारून टाकतील. हिचकिया राजा गुडघ्यावर जाऊन प्रार्थना करायला लागला की परमेश्वरा, बघा वचन सांगतं, हिचकिया राजा एकटा होता, बरोबर. वचन सांगतं, तो जेव्हा प्रार्थना करायला लागला त्या रात्री एक स्वर्गदूत आला. त्या स्वर्गदूताने एका झटक्यामध्ये 1,85,000 सैन्य डायरेक्ट मारून टाकलं. हालेलुया. कारण राजा हिचकियाला नॉलेज होतं, बुद्धी होती. त्याला हे माहिती होतं की त्यांनी प्रार्थना केली आणि प्रभूला सांगितलं की परमेश्वरा, मी तुझ्या नजरेमध्ये पाप केलेलं नाही, तू मला राजा म्हणून इथं निवडलंय आणि तू जे सांगितल्या होत्या, ज्या आशेरा मूर्ती होत्या, त्या सगळ्या मूर्त्या मी तोडून टाकलेल्या आहेत. आज माझ्याकडे सैन्य कमी आहे, पण समोरून जे शत्रू चालून आलाय 1,85,000 आहेत आणि आमच्याकडे 10-15,000 आहेत. हालेलुया. परमेश्वराने वचन सांगतं, राजाची प्रार्थना ऐकली आणि ते सैन्य एका रात्रीत मारून टाकलं. हालेलुया, हालेलुया. तेच ज्ञान जर या इस्रायली लोकांकडे असतं ना, तर ते मिसरमध्ये राजे बनून राहिले असते. पण वचन सांगतं, त्यांना बुद्धी नसल्याने ते संख्येने खूप वाढले. उलट बुद्धी त्यांना भेटली, कुणाला? जे सैतानाचे होते त्यांना पण बुद्धी आली की अरे यांना आपण काय करू, दाबून टाकू. प्रेज द लॉर्ड. वचन सांगतं की राजाने काय सांगितलं, बघा 10वं वचन काय सांगतं, तर चला आपण त्यांच्याशी धूर्तपणे वागू. धूर्त कोण वागतं? कोण वागतं धूर्तपणे? प्रेज द लॉर्ड. आपण बघितलंय की हवाने जेव्हा फळ खाल्लं होतं तेव्हा वचन बायबल मध्ये काय सांगते, सर्प फार धूर्त होता. म्हणजे हे सर्पाचं स्पिरिट तिथं फारो राजावरती होतं, हे सैतानाचं स्पिरिट काय होतं, त्या फारोवरती होतं. म्हणून वचन सांगतं की चला आपण इस्रायली लोकांशी धूर्तपणे वागूया. हालेलुया, हालेलुया. आणि ते धूर्तपणाचं वागणं या इस्रायली लोकांना काय झालं, 450 वर्ष गुलाम म्हणून ठेवलं गेलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्याला समजतं मला देवाच्या उपस्थितीत कसं बसायचंय, ज्याला कळतं मला प्रार्थना कशी करायची, तो व्यक्ती कधीच रडत बसत नाही. तो दुःखात जरी असला, तो आजारात जरी असला, तो कर्जबाजारी जरी असला, तो कुठल्याही संकटात जरी असला ना, तरी त्याला एक गोष्ट समजते, मला माझ्या परमेश्वराला प्रसन्न करायचं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जे येशूने अधिकार दिले त्याचा वापर करणं तुम्हाला मला गरजेचं आहे. हालेलुया. नाहीतर सैतान काय करण, जसं या इस्रायली लोकांना सांगितलंय त्याच्यासोबत धूर्तपणे वागणं, तर प्रत्येक विश्वासू सोबत आजही सैतान धूर्तपणे वागत आहे. आजही
जितके येशूला मानणारे. आता क्रिसमस झाला बरोबर, काही लोक क्रिसमस आहे म्हणून पार्ट्या करत होते, काही लोक दारू पित असतील आणि पितायत है ना, ऑर्थोडॉक्स आहेत, कॅथोलिक आहेत है ना, ते योवा विटनेस वाले आहेत, माता येरुशलेम वाले आहेत, त्यांना काही घेणं देणं नाहीये. माझा एक मित्र मला भेटला, मला म्हणला आनंद भाऊ प्रेज द लॉर्ड, अरे खरंच म्हणला तू देवाचा सेवक झाला, मस्त म्हणला, मला आवडलं, मी युट्यूबला तुझे व्हिडिओ पाहतो, फेसबुक इंस्टाग्रामला पण मी तुला व्हिडिओ पाहतो, खरंच तू काय बदलला यार, कॉलेज लाईफ मध्ये कसा होता, सिगरेटीवर सिगरेटी फुकत होता, आपण दारू प्यायला बसायचो, मग आता सगळं सोडलं का? त्यांनी मला प्रश्नचिन्ह केलाय. मी म्हणलं सोडलं का नाही, जो सेवक असतो ना त्याला हे सोडावंच लागतं, याच्यापासून लांब जावं लागतं. तो म्हणला नाही नाही मी पण देवाला मानतो. त्याला विचारलं तू मानतो का? मला चांगली गोष्ट आहे, देवामध्ये वाढत जा, नशेपासून दूर राहत जा, दारू पिऊ नको. मग त्यांनी थोडासा प्रश्न केला, म्हणला नाही असं काय नसतं, दारू पिलं तरी चालतं. म्हणलं हे तुला कोणी शिकवलं? नाही नाही, जुन्या करारामध्ये सांगितले ना द्राक्षरस होता, आणि येशूनी पण ते काना नगरीमध्ये द्राक्षरस केला, मग आपण द्राक्षरस घेतोय ना. म्हणलं तो द्राक्षरस जो होता ना त्याच्यात अल्कोहोल नव्हतं, जो येशूनी बनवला होता है ना. नाहीतर जर अल्कोहोल असतं तर बायका पण उलट्या पलट्या तिथं पडल्या असत्या. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. जे आपण आज हे प्रभू भोजन घेणार आहे, जे आपण आज हे प्रभू भोजन घेणार आहे, प्रभू भोजन है ना, हे काय आहे? हा द्राक्षरस आहे. याच्यामध्ये काय दारू आहे का? याच्यामध्ये अल्कोहोल आहे का? कोणी पण जा लॅब मध्ये जाऊन त्याला टेस्ट करा, याच्यात 0%, म्हणजे याच्यात अल्कोहोल हा प्रकारच नसतो. पण मला त्याचं म्हणणं काय होतं, म्हणतो नाही नाही दारू पिल्यानं चालतं, मी सिगरेट पित नाही, मी गुटखा तंबाखू खात नाही, मी कधीतरी दारू पितो. म्हणजे तो कुणाला मानतो? तो म्हणला मी येशूच्या पित्याला मानतो आणि येशूला मानतो. म्हणलं मग पवित्र आत्मा? म्हणला आम्हाला ते पवित्र आत्मा वगैरे काही नसतं. म्हणूनच तर प्रॉब्लेम आहे ना, पवित्र आत्मा नाहीये म्हणून पवित्र आत्मा त्याला सांगतच नाहीये दारू पिऊ नको, कारण पवित्र आत्माच नाहीये त्याच्याकडे. ज्याच्याकडे पवित्र आत्मा आहे, पवित्र आत्मा त्याला म्हणणार बाळा हे माझ्या मुली मिसरी लावू नको. प्रेज द लॉर्ड. पवित्र आत्मा ज्याच्याकडे आहे, पवित्र आत्मा त्याला सांगणार आहे व्यसनापासून दूर राहा. हालेलुया. त्याच्याकडे पवित्रच आत्मा नाहीये तर ते बिचारा दारू पिणारच आहे, त्याच्यामध्ये त्याची चुकी नाहीये, त्याच्या पास्टराची चुकी असेल. हालेलुया. कारण तो स्पष्टपणे सांगतो आम्ही येशूच्या पित्याला मानतो आणि येशूला मानतो, परंतु आम्ही पवित्र आत्म्याला मानत नाही. म्हणलं प्रभू भोजन घेता का? प्रभू भोजन घेतो ना, कधी घेता? फक्त गुड फ्रायडे, फक्त गुड फ्रायडेला प्रभू भोजन घेतात. का? कारण त्या दिवशी येशूला वधस्तंभावर खेळण्यात आलं होतं ना, म्हणून फक्त तेव्हा ते रक्त घेतलं जातं. मग बायबल मला वाटते खोटं असेल की परमेश्वराने मरणाच्या आधी है ना प्रत्येकाला गोळा केलं, त्याच्या 12 शिष्यांना, आणि सांगितलं हे माझं शरीर आहे तुमच्यासाठी मोडलं आहे है ना. नंतर प्याला घेऊन द्राक्षरसाचा तिथं उल्लेख केलाय ना, दारूचा प्याला हातात घेतला. तिथं काय सांगितलंय? नंतर त्याने तो प्याला घेतला त्याच्यात द्राक्षरस होता है ना. प्रेज द लॉर्ड. आणि काय सांगितलंय? मी येईपर्यंत हे करत राहा है ना. तिथं असं सांगितलंय का फक्त मला कुर्सावरती खेळतील तेव्हाच हे घ्या, रडत बसा खा? हालेलुया, हालेलुया. म्हणूनच बहुतेक ख्रिस्ती आहेत, बहुतेक येशूला मानणारे अजूनही काय माहितीये प्रॉब्लेम मध्ये आहे. प्रॉब्लेम काय? ज्ञान नसल्याने त्यांचा नाश झालेला आहे. हालेलुया, हालेलुया. ज्ञान नसल्याने काय झालेलं आहे? नाश झालेला आहे. आपल्या शेजारच्याला बोला परमेश्वराकडनं ज्ञान घे, त्याच्याकडनं बुद्धी माग. वचन सांगतं शलमोन. कोण? वचन सांगतं शलमोन. शलमोनाने काय केलं? शलमोनाने काय केलं? ज्ञान आणि बुद्धी मागितली. देवाने त्याच्या सोबत, त्याच्या सहित देवाने त्याला दिलं का नाही दिलं? ज्ञान बुद्धी पण दिली आणि सगळं काही, पैसा पाणी सोनं नाणं सगळं काही दिलं. हालेलुया. पण आज एक विश्वासू फक्त प्रार्थना करतोय परमेश्वरा बचत गटाचा हप्ता आलाय मला पैसे दे, परमेश्वरा घर भाडे आलंय मला मदत कर, परमेश्वरा सिलेंडर संपलाय काय करू आता मला कोण मदत कर? हालेलुया, हालेलुया. परमेश्वरा किराणा माल संपत आलाय आता काय करू? म्हणजे प्रार्थना बघा
कुठं चालले. हालेलुया. जर नित्य नियमाची प्रार्थना असेल तर ज्ञान येते आणि बुद्धी येते. हालेलुया. या नवीन वर्षामध्ये जे पण काय झालं असेल ते सोडायचंय, प्रार्थनेमध्ये वाढायचंय. प्रार्थनेमध्ये वाढले तर परमेश्वर बुद्धी देतो. प्रेज द लॉर्ड. आणि बुद्धी आल्यावरती आपोआप आपल्याला कळतं प्रार्थना कशी करायची, सैतानासोबत फाईट कशी करायची. लिंबू जरी समोर पडला असेल तरी तुम्ही त्याला फुटबॉल सारखा उडवणार. प्रेज द लॉर्ड. पण बरेच जण लिंबू बघून पळून जातात. बापरे, पळा, लिंबू टाकलाय. त्याला एवढ्या लिंबाला घाबरतो कोण? विश्वासी. आणि छाती ठोकपणे म्हणतात येशूने माझ्या जीवनात हे केलं, येशूने ते केलं. आणि लिंबू आला की त्याची बाजूने पळा. आणि ज्यांनी लिंबू बनवलाय ना, वचन काय सांगतं? शब्दाने सृष्टी निर्माण झाली आहे ना, फळ झाले. ते फळ पण देवानेच बनवलंय. मग जो येशूवर विश्वास करतो तो त्या लिंबाला कसा घाबरू शकतो का? हालेलुया. हालेलुया. आणि मी काय सांगतोय, तुमच्या नावाने एखादा बैल जरी कापला तरी घाबरायचं नाही. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला कळू द्या तुमच्या नावाने इथं टाकले, बिंदास टाक म्हणायचं. मी एका देवऋषाला चॅलेंज केली, म्हण तू लोकांना लुटतोस, तू भूते काढतो ना, तू लबाडेस म्हणलं. तू सैतानाला खायला घालतो आणि मग ते सैतान ऐकतं, अरे मला यांनी खायला दिलंय, मग आता मी थोड्या दिवसासाठी निघून जातो. मला म्हणला काय आनंद भाऊ, असं कुठं असतं का? म्हणलं जिथं भूत लागलेलं असेल ना तिथं तुला बोलवतो, म्हणलं तू ये आणि ते काढून दाखव. पण काही आणायचं नाही, एक शर्त, ना लिंबू आणायचं, ना तावीज आणायचं, ना अंगारा, ना धुपारा, काही आणायचं नाही. तुझं देव जर असेल ना, तू शब्दाने तिथं घालून दाखव. माझा परमेश्वर भारी का तुझा भारी? चल म्हणला आपण चॅलेंजला. हसायला लागला तुम्हाला बघून, कारण त्यांनी व्हिडिओ बघितले होते ना. फक्त येशूच्या नावाने दटवलं तर सैतान पळतोय. प्रेज द लॉर्ड. नाही लावली माझ्यासोबत त्यांनी चॅलेंज. त्याला माहिती मी नकली आहे आणि हा आनंद ओरिजिनल आहे, कारण माझ्यासोबत ओरिजिनल परमेश्वर आहे. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मग कशाला बाकीच्या गोष्टीला घाबरायचं? हालेलुया. ज्ञान घ्या, ज्ञान घ्या, बुद्धी वापरा. बुद्धी. मला रोज प्रार्थना करायची. तुम्हाला काय वाटतं मला झोप येत नाही का? मी माणूस नाही का? तुम्ही जेव्हा गार झोपलेले असता ना कसे, तेव्हा मी प्रार्थना करत असतो. माझे मेसेज चेक करा ग्रुपवरती किती वाजता येतात. 1:30 वाजता, 2 वाजता, 2:30 वाजता, 3 वाजता. कारण मला परमेश्वर सांगतो हे वचन लोकांना दे. हालेलुया. सोशल मीडिया कशासाठी? चांगल्या गोष्टी घेण्यासाठी. प्रेज द लॉर्ड. आता मी परत त्या गोष्टीवर येत नाही, मग त्याच्यामध्ये वेळ जातो परत. वचन इथं सांगतं की इस्रायल लोक मिसरमध्ये संख्येने खूप जास्त झाले होते, पण ते प्रॉब्लेम मध्ये पडले. का? कारण परमेश्वर कोण हे त्यांना माहितीच नव्हतं. नुसतं माहिती होतं फक्त, पण फक्त फॉर्मॅलिटी चालली होती. पण जेव्हा 450 वर्ष जास्त त्रास व्हायला लागला, आता काय खरं नाही, आता काय खरं नाही. मग वचन सांगतं पुढे, जर तुम्ही वाचलं, त्याच्या भरपूर पुढे जर वाचलं, की ज्या वेळेस त्यांनी इतकी जोर जोरात परमेश्वराच्या नावाने प्रार्थना केली, तेव्हा त्यांची कळकळीची प्रार्थना ऐकली. आणि मग परमेश्वराने काय केलंय, त्या मोशेला तयार करून सांगितलं जा आणि त्यांना सोडून आलं. मग मला सांगा, गुलाम होऊन राहीपर्यंत जर प्रार्थना आतून ओढून केली तर परमेश्वर ऐकणार नाही का? काय इस्रायली सारखं व्हायचंय? बाबा तुझा बाप तसाच होता, तू तसाच राहणारीस. हे झाले श्राप. तुझी येणारी पिढी कसली आहे काय माहिती बाबा, देवालाच माहिती. का तुम्हाला माहिती नाहीये? जर तुम्ही बोललात ना माझ्या लेकराची येणारी पिढी प्रार्थनेची, आशीर्वादाची, श्रीमंतीची आहे, तर ती होणार आहे. नाहीतर मग काय होणार आहे? तुझा आजा दारूच पित होता, तुझा बाप तेच करत होता, तू तेच करतोय, कशाला माझ्या पोटाला आलास बाबा? हे झाले श्राप. हे मस्करीत बोलले जातात, पण हे झाले, हे रिलीज होतात. ठीक आहे. त्याच्यामुळे जे बोलायचंय ना व्यवस्थित बोला. जर शमशोन तिथं म्हणला होता परमेश्वरा मला फक्त शेवटच्या वेळेस ताकद दे, यांना सगळ्यांना मारून टाकतो, तिथं जर गप्प बसला असता ना, तर इथं बायबल मध्ये अजून शमशोनाचे अध्याय पुढे चालले असते की त्यांनी काय काय केलं. तिथं स्वतःला बोलून फसला, यांना मारायचंय आणि मीही मरून जातो, तर मर. प्रेज द लॉर्ड. म्हणून सांगतो
बोलताना सावकाश. मश्करीत बोलणं तुम्हाला महागात पडणार आणि नंतर देवाच्या नावाने खडे बोलत बसणार. असं कसं काय झालं, असं कसं काय झालं, मी तर प्रार्थनेमध्ये हालेलुया. त्याच्यामुळं त्या आजारपणाला बघत बसू नका, त्या गरिबीला बघत बसू नका. हाकला तोपर्यंत जाणार नाही. हे नवीन वर्ष आज 2026 देवाने दिलंय. आपल्या बरोबरचे कितीतरी जवान असतील, कितीतरी लोक देवामध्ये झोपी गेलेले का नाही. चांगले सेवक न कळत इतके भयंकर पिढीमध्ये गेलेले आहेत. किडनॅप फेल, ऍक्सिडेंट, तुकडे झाले, मर्डर केलं, काय झालं ठीक आहे. एखाद्याला सेवेसाठी मारलंय, तो देवाच्या घरामध्ये, तो सुख लोकात आहे. पण काही लोकांनी व्यसन केले, घाणेरड्या गोष्टी केल्या, ते गेले, ते आहेत आदो लोकांमध्ये. प्रेज द लॉर्ड. म्हणून मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो, आजपासून हे नवीन वर्ष आहे. प्रभू भोजन घेणार आहे. प्रभू भोजन काय सांगतं, वचन जर नीट वाचलं, जो कोणी अयोग्य प्रकारे घेईल तो दंडास काय होईल, पात्र ठरेल. तो दंडास पात्र ठरेल. दंड लगेच त्याच्यावरती येणार नाहीये, तो पात्र ठरणार आहे. स्टेप बाय स्टेप. कॅन्सरचा आजार कसा असतो, लगेच होतो का, लगेच माणूस मरतो का एका दिवसात? 3-3, 4-4 वर्ष लोक कॅन्सर सोबत फाईट करतात. काही लोक विश्वास ठेवतात देवावरती, कॅन्सर बरा होतोय. पण काही लोक काय होत आहेत, 3-4 वर्षांनी मरून जात आहेत. म्हणून वचन सांगतं, जो कोणी अयोग्य प्रकारे घेईल तो दंडास पात्र ठरेल. दंड कुणाला आहे, दंड त्याच्यावरती येणार आहे. गलतीकरास पत्र अध्याय 5 वचन 21, 22, 23 मध्ये काय सांगितलंय? राग, द्वेष, कपट, हेवा, दारूबाजी, रंगेलपणा, हे काय होणार माहितीये? त्याच्यामध्ये हळूहळू तो तिथं सैतानाच्या मार्गात फसणार आहे. आणि तिथं जेव्हा तो अडकणार, तिथून पुढे त्याचा काउंटडाऊन चालू होणार आहे, जे पाप केलेले त्याचा. हालेलुया. किती जणांनी रात्री प्रार्थना केली की प्रभू उद्या प्रभू भोजन आहे, मी तुझं शरीर खाणार आहे, मी तुझं रक्त पिणार आहे, माझ्यामधली घाण प्रभू निघू दे. खरं सांगा, प्रभू तुम्हाला बघतोय. स्तोत्र संहिता 33 वचन 13 नुसार परमेश्वर तुम्हाला बघतोय की उद्या प्रभू मी प्रभू भोजन घेतोय, मी तुझं शरीर खाणार आहे, तुझं रक्त पिणार आहे, मला प्रभू साफ कर. किती जणांनी प्रार्थना केली. ज्ञान नसल्याने माझ्या प्रजेचा नाश झालाय, फक्त 2च जण. मग आपण फॉर्मॅलिटीज म्हणून प्रभू भोजन घेतोय का? हालेलुया, हालेलुया. काही फायदा नाही प्रभू भोजन. मी तुम्हाला सांगतो, जेव्हा प्रभू भोजन असतं, मी प्रार्थना करतो, परमेश्वरा उद्या मी आणि माझी मंडळी मिळून प्रभू भोजन घेणार आहे. मग काम फक्त मलाच दिलंय का प्रार्थनेचं? तुमचं पण काम आहे ना. ताट दिल्यावर कसं खायला जमतं? का नवऱ्याला म्हणता घास चारा, बायकोला म्हणता मला चार, आई बाबाला म्हणता मला चार. आपलं जे प्रार्थनेचं काम आहे ते आपण केलं पाहिजे. हालेलुया. तुम्ही म्हणतात पास्टर भडकलेत का? भडकणं गरजेचं आहे. हे देवाचं काम आहे, मश्करी नाहीये. वचन सांगतंय, अयोग्य प्रकारे जो कोणी घेईल तो दंडास पात्र. हालेलुया. वचन सांगतं, काही लोकांमध्ये ना सैतानाचं बीज भरलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. आणि काही लोकांमध्ये देवाचं बीज आहे, ते अविनाशी आहे. सैतानाचं बीज कुठलं आहे? राग, कपट, खून, हे सगळं काही आहे. आणि हे मनात असून प्रभू भोजन घेणार तर मग काय फायदा आहे? हे नवीन वर्ष सुरुवात झालेलं आहे. म्हणून मी काय सांगितलं होतं वचन, जुनं ते नवीन सुरुवात करा. आपल्याला नवीन व्हायचंय. हर रोज आपल्याला प्रार्थनेमधनं नवीन बनायचंय. जो वारंवार प्रार्थना करतो ना, पवित्र आत्मा वारंवार त्याच्यासोबत बोलत असतो. माहिती तुम्हाला, माणूस म्हणतो अरे माझ्या डोक्यात असं कसं काय प्लॅन निघाला अचानक नाही, तो पवित्र आत्म्याने तुला दिलेला आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हा प्लॅनिंग देवाकडनं असतो. देव बोलतो तुम्हाला, देव सांगतो आज अशी प्रार्थना कर. त्या दिवशी मी दिवसभर कामावर होतो, पवित्र आत्मा मला सांगतो आज तुला अन्य भाषेत प्रार्थना करायची. म्हणलं पवित्र आत्मा किती वेळ करू? अर्धा पाऊण तास फक्त माझ्यासोबत अन्य भाषेत प्रार्थना कर. मी गुडघ्यावर जाऊ, बरोबर अर्धा पाऊण तास तरी कमीच येते. 1-1 घंटा 2-2 घंटे बोललं पाहिजे. कारण कुठंतरी माझ्याकडनं काहीतरी चुकलं असेल. प्रेज द लॉर्ड. किंवा पवित्र आत्मा मला सांगत असेल तुला रिकवर व्हायचंय, तुझ्यामध्ये आत्म्याची चार्जिंग होणं गरजेचं आहे. मी दार लावलं, बंद केलं दार, दिवसभर चाललं होतं. पवित्र आत्मा सांगतोय घरी गेल्यावर लक्षात ठेव, प्रार्थना अन्य भाषेत झालीच पाहिजे. आणि गेल्यानंतर बेडरूमला कडी लावली आणि मग मी अन्य भाषेमध्ये
प्रार्थना करतो. आणि तुम्हाला सांगतो, जेव्हा अन्य भाषेत प्रार्थना केली ना, असं वाटत होतं काहीतरी वरून माझ्या डोक्यावरती पडते, असं आतमध्ये घुसते आतमध्ये. याला प्रार्थनेची पॉवर म्हणतात. हालेलुया. बाद झाला टाइमपास, बाद झालं. मी खरंच सांगतो, जोपर्यंत या गोष्टी होणार नाही ना, तोपर्यंत जीवनात तुम्ही विचारच करू नका काहीतरी होईल म्हणून. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून आपल्याला परमेश्वराने गुलाम नाही तर त्याची लेकरं म्हणून बोलवलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. आता बघा, हे माझं लेकरू माझ्या पायात खेळते, त्याला माहित नाही, त्याला एवढंच माहिती हे माझे पप्पा आहे आणि मला हे प्रेम करतात, बरोबर ना? तिला माहिती का पप्पा काय आता प्रीच करतात, वचन सांगतात लोकांना. तिला माहिती माझे पप्पा आहेत, मला मारणार नाहीये, म्हणून ते काय करते, येऊन पायात लाड घालते. येशू ख्रिस्त पण तसाच आहे. तुम्ही जितकी प्रार्थना करता ना, तितकं तो तुम्हाला प्रेम करणार आहे. मग तुम्ही छोटीशी चूक केली ना, ती एक्सेप्ट होणार आहे. पण अशी तशी नाही, नाही तर एवढी मोठी आज त्याला पाठवले सांगितले, आज घेऊनच टाकू काहीतरी, तसं होत नाही. हालेलुया. ज्याला बुद्धी आहे, त्याला प्रार्थना करणं समजतं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती जणांना वचन समजलं? तुम्ही गुलाम नाहीये, तुम्ही देवाची लेकरं आहात. बोला, मी देवाचं लेकरू आहे. आपल्या शेजारच्याला बोला, तू देवाचं लेकरू आहे. खरंच आहे का? माझ्या शेजारच्याला बोला, प्रार्थना आणि उपवास करत राहा, त्यानेच तुझं तारण होणार आहे. आमेन. या वचनाद्वारे माझा प्रभू येशू ख्रिस्त तुम्हा सर्वांना आशीर्वाद देतो. आपण आता काय करूया, प्रभू भोजन घेऊ.